नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MCQ पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण विषयाचे विशेषण व क्रियापद या विषयाचे एकूण 160 प्रश्नांचे व्हिडिओ तसेच या प्रश्नांचे PDF डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे। सुरू करूया MCQ पोलीस भरती विशेषण व क्रियापद। रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती। या वाक्यात असलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे? हे अनिश्चित संख्या विशेषण आहे। खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा। पळवते। सुभाष हुशार मुलगा आहे। या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। विशेषण। खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा। उद्या। प्रथम हे कोणते विशेषण आहे? क्रमवाचक संख्या विशेषण। मुले क्रिकेट खेळू लागली। या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा। संयुक्त क्रियापद। खारट या शब्दाची जात कोणती? विशेषण। खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा। उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन। उभा। खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? उपरणे। पुढील शब्दामध्ये क्रियापद कोणते? वाचतो। धावणे आरोग्यासाठी चांगले असते। या वाक्यात क्रियापद कोणते? असते। गुरुजी किंचित हसले। या वाक्यातील अधोरेखित शब्द किंचित या शब्दाचा प्रकार ओळखा। परिणामवाचक क्रियाविशेषण। रस्त्याने क्रूर श्वापद फिरत असतात। या वाक्यात श्वापद हे टिंबटिंब आहे। विशेष्य। आवाज या शब्दासाठी योग्य विशेषणाचा पर्याय ओळखा। मंजूळ। खालीलपैकी कोणता संख्या विशेषणाचा प्रकार नाही? सार्वनामिक संख्या विशेषण। तो काम करीत आहे। या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा। संयुक्त क्रियापद। पायाखाली रान घाली सारे। या वाक्यातील क्रियापद ओळखा। घाली। पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। अभिषेक पुस्तक वाचत आहे। संयुक्त क्रियापद। पुढीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निरोप। विशेषणाचा प्रकार ओळखा। तो चहा विक्रेता आहे। नामसाधित विशेषण। खेळताना सदची बॅट मोडली। या वाक्यातील क्रियापद ओळखा। मोडली। गणेशचे अक्षर सुंदर आहे। या वाक्यातील विशेषण कोणते? सुंदर। पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा। 70वे वर्ष। क्रमवाचक संख्या विशेषण। पाहता पाहता शेवटी उजाडले। या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे? भावकर्तृक क्रियापद। पुढीलपैकी एकवचनी विशेषण कोणते? हसरा। खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? उपरणे। निमंत्रण आले तर मी येईन। या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा। संकेतार्थ। 10 मुली 15 मुले हे शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या प्रकारात येतात? गणवाचक। माझा घोडा फारच सुंदर आहे। या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा। माझा। वाक्यातील विशेषण ओळखा। समीरने थंडगार पाणी पिले।
थंडगार. मध्यरात्रीच भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. धातुसाधित. 64 कला यामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? गणनावाचक. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा. मी. लहानपणी मी प्राणायाम करत असे. या वाक्यात क्रियापद ओळखा. रीती भूतकाळ. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार पर्यायातून निवडा. तो कुत्र्यास पळवतो. प्रयोजक क्रियापद. आज दिवसभर सारखे गडगडते. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. भावकर्तृक क्रियापद. प्रसादला गरम दूध खूप आवडते. या वाक्यातील कर्ता ओळखा. गरम दूध. खालीलपैकी उभयविध असलेले क्रियापद कोणते? उत्तर ऑप्शन सी. ए व बी. आठव, लोट हे दोन्ही बरोबर. गटात न बसणारा शब्द ओळखा. खाली बसणे. कावेरीला लाल फुले आवडते. या वाक्यातील विशेषण कोणते? लाल. तो घोडा शर्यतीत पहिला आला. या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा. तो. खालीलपैकी धातुसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते? पडकी भिंत. श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. श्रवणीय. नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा. नामसाधित विशेषण. ते अस्वल आता माणसाळले. माणसाळले या अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियापद. आमचा आनंद चौपटीने वाढला. विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तीवाचक विशेषण. गणूला सातारी पेढे खूप आवडतात. या वाक्यातील सातारी पेढे या शब्दाचा प्रकार कोणता? विशेषण. आईने बाळाला झोपविले. या वाक्यातील झोपविले या क्रियापदाला काय म्हणत? प्रयोजक क्रियापद. खालीलपैकी गुणविशेषण कोणते आहे? शूर. गणेश रागीट माणूस आहे. या वाक्यामध्ये विशेषण ओळखा. रागीट. चोर पकडण्यासाठी सर्व पोलिसांचे 5-5चे गट केले. 5-5चे या अधोरेखित शब्दाचे संख्याविशेषण ओळखा. पृथकत्ववाचक. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद वापरले आहे? मला दररोज 20 किलोमीटर चालवते. खालीलपैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता? आंबट. राणीने आपल्या बहिणीला रडविले. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रयोजक क्रियापद. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निरोप. मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. अधोरेखित शब्द भुंकणाऱ्या या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. धातुसाधित. मला एवढा डोंगर चढवतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य. खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे? वक्रनलिका. मला गोड आंबा आवडतो. या वाक्यातील गोड शब्दाची जात ओळखा. विशेषण. अक्षयला 12 भाषा येतात. या वाक्यातील 12 या अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
विशेषण. अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे. अधोरेखित शब्द वाहती या शब्दाचा प्रकार सांगा. धातुसाधित विशेषण. तो चांगला माणूस आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. चांगला. नदीचे पाणी निळेशार आहे या वाक्यात विशेषण कोणते? निळेशार. राम पुस्तक वाचतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक क्रियापद. नववी इयत्ता यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे? क्रमवाचक संख्या विशेषण. माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. सार्वनामिक विशेषण. खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण ओळखा. दसपट. मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य. 5000 यातील 5 हे कोणते विशेषण आहे? संख्यावाचक. खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. राधा मोठ्याने हसते. खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे? मी रस्त्यात पडतो. खालीलपैकी वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते? मुलांनी शिस्त पाळली पाहिजे. पुढील वाक्यामधून सार्वनामिक विशेषण ओळखा. माझे पुस्तक शाळेत राहिले. माझे. काही पक्षीच उडू शकतात वाक्यातील काही या अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा. अनिश्चित संख्यावाचक विशेषण. आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक प्रकार ओळखा. द्विकर्मक क्रियापद. गटात न बसणारा शब्द ओळखा. पोट. अशोक आंबा खातो या वाक्यातील क्रियापद ओळखा. खातो. संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते? मी गावाला जात आहे. पोलिसांनी चोरांना पकडले या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? सकर्मक. तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? विशेषण. सीतेला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते? लाल. सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली या वाक्यात विशेषण ओळखा. जबरदस्त. आम्ही पाची भावंड पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. साकल्यवाचक. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. द्विकर्मक. मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजवले. सांजवले हा अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे? भावकर्तृक क्रियापद. शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे? विशेषण. खालीलपैकी कोणता शब्द हा विशेषण नाही? भ्रमंती. विद्यार्थ्यांनी उद्धटपणे वागू नये. वागू नये हा अधोरेखित शब्द काय आहे? अकरणरूप क्रियापद. पुढील शब्दापैकी विशेषण कोणते? सदाचारी. खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
मुले मैदानावर पळत गेली. संयुक्त व सहाय्यक क्रियापद. मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते. यातील पुष्कळ या अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित. वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. गणपती बंदोबस्तात सर्व पोलिसांचे 5-5चे गट तयार केले होते. पृथकत्ववाचक. बाळ एवढा चिवडा खाऊन टाक या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू ओळखा. खा. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? धातुसाधित अधिक सहाय्यक क्रियापद. हुशार मुलांना गर्व असतो या वाक्यातील विशेषण ओळखा. हुशार. खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम ओळखा. भारत. खालीलपैकी कोणते संख्या विशेषणाचा उपप्रकार नाही? भाववाचक. खालीलपैकी पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते? 1-1 पैसा. माधुरी, संगीता, तारा, आशा, दीपिका, गौरी या विशेष नामाचे मुलगी हे कोणते नाम आहे? सामान्य नाम. खालील अशक्त या अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. तो मुलगा अशक्त आहे. विधी विशेषण. साहेब ऑफिसात नाहीत या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अनियमित क्रियापद. शिक्षक मुलांना बसवितात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रयोजक क्रियापद. प्रथम हे कोणते विशेषण आहे? क्रमवाचक संख्या विशेषण. पिकलेला आंबा गोड लागतो. पिकलेला या अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. धातुसाधित. ते आता मार खात नाहीत या वाक्यातील खात हा अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? धातुसाधित कृदंत. खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण ओळखा. दसपट. खालील शब्दातील गुणविशेषण कोणते? कडू कारले. खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. शौर्य. खालीलपैकी विशेषण नसणारा शब्द कोणता? मन. मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा. क्रियापद. खालील शब्दातील गुणविशेषण ओळखा. कडू कारले. चौपट, दसपट, दुहेरी ही कोणत्या विशेषणाची उदाहरणे आहेत? आवृत्तीवाचक. विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. विनयशील. द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? संख्यावाचक विशेषण. हा त्याचा चेंडू आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहे? त्याचा. पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. नामसाधित विशेषण. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास टिंबटिंब म्हणतात. सकर्मक क्रियापद. खालीलपैकी संयुक्त क्रियापद ओळखा. मी तिखट खात नाही. अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे?
गुणविशेषण. खालील कोणत्या वाक्यात धातुसाधित नाम आलेले आहे? हत्तीचे चालणे सावकाश असते. हिरवे हिरवे गार गालीचे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? गुणवाचक विशेषण. आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. द्विकर्मक क्रियापद. विशेषण शब्द ओळखा. चांगली. ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास टिंबटिंब विशेषण म्हणतात. गुणवाचक. महाराष्ट्र माझे राज्य आहे. माझे या अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. सार्वनामिक. पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडा. थंडी. बोचरी. पुढील शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे? बेजबाबदार. विशेषण. मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? अकर्मक. चित्रा लांब दोरी आणायला गेली या वाक्यातील लांब या अधोरेखित शब्दाची जात ओळखा. विशेषण. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आज्ञार्थ. निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. संकेतार्थ. मी रमेशला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. रमेशला. विशेषणाचा प्रकार ओळखा. दुप्पट. आवृत्तीवाचक संख्याविशेषण. खालीलपैकी विशेषण ओळखा. देखणी. खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्याविशेषण कोणत्या पर्यायामध्ये आहे? चौपट मुली. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. रमेश दूध पितो. मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजवले अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे? भावकर्तृक क्रियापद. पुढीलपैकी कोणता शब्द क्रमवाचक संख्याविशेषण आहे? पहिला. दोन्ही भाऊ, पाची पांडव, चारी बहिणी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संख्याविशेषणाची उदाहरणे आहेत? साकल्यवाचक संख्याविशेषण. धातूपासून तयार झालेला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू न शकणाऱ्या क्रियावाचक शब्द कोणता? कृदंते. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. दिनेश पुस्तक वाचत आहे. संयुक्त क्रियापद. पुढीलपैकी शक्य क्रियापदाला जुळणारे अचूक उदाहरण निवडा. मला डोंगर चढवतो. तुरट या शब्दाची जात ओळखा. विशेषण. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात? धातू. खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? पडका किल्ला. कागद या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही? उंच. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा ते काय होते? सकर्मक क्रियापद. कडू कारले, हुशार मुलगा, सुंदर फूल यातील कडू, हुशार, सुंदर
हे अधोरेखित विशेषण कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? गुणविशेषण. खालीलपैकी विकारी शब्द ओळखा. विशेषण. पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र. शास्त्रीय. चहा गोड आहे यातील गोड पुढीलपैकी काय आहे? विशेषण. आज पाऊस पडावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. विद्यार्थी. खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? तो कावळा. पुढील 4 विधानांपैकी एका विधानात विशेष नाम सामान्य नामासारखे वापरले आहे. ते कोणते? या गावात बरेच नारद आहेत. खालीलपैकी कोणते संख्या विशेषण नाही? कोणता गाव? विशेषणाचा प्रकार ओळखा. रांगणारे फूल. धातुसाधित. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात? विशेषण. सुरेशने रामाला 5 रुपये दिले. 5 या शब्दाची जात ओळखा. विशेषण. आईने मला कडू औषध दिले. कडू या अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. बसवते या अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. आजीला आता थोडे बसवते. शक्य. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण 50,000 प्लस बिग MCQ प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल. धन्यवाद.